काय करणार अरे हात ऊपर करून दिला गाव शेतकरी उपाशी सरकार उपाशी शेतकरी उपाशी सरकार उपाशी शेतकरी अन्याय करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो शेतकरी अन्याय करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो शेतकरी अन्याय करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो अरे कापसाला भाव मिळाला पाहिजे कापसाला भाव मिळाला पाहिजे कोण बदला देणार नाही कोण बदला देणार नाही अरे कापसाला भाव मिळाला पाहिजे कापसाला भाव मिळाला पाहिजे कापसाला भाव मिळाला पाहिजे कापसाला भाव मिळाला पाहिजे शेतकरी उपाशी बरोबर आहे ना बरोबर आहे ना आता शेतकरी उपाशी शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे झाली पाहिजे शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे झाली पाहिजे शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे झाली शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे सर गर्दी किती आहे सगळं धक्काबुक्की चालू आहे झाली पाहिजे शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे झाली पाहिजे गर्दी मग अशी इथे सगळे बसले तेव्हा अहो सर मी धावत जात होतो तिकडे मी क्लिक करतो आले शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे झाली पाहिजे शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे झाली पाहिजे शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे झाली पाहिजे शेतकऱ्यांना मदत झाली पाहिजे किती दिवस मिळणार आहे झाली पाहिजे शेतकऱ्यांना मदत झाली पाहिजे झाली पाहिजे शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे कर्जमाफी करा कर्जमाफी करा शेतकऱ्यांना कर्जमाफी करा शेतकऱ्यांना कर्जमाफी करा शेतकऱ्यांना कर्जमाफी करा शेतकऱ्यांना कर्जमाफी करा अरे शेतकरी उपाशी 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 शेतकरी उपाशी शेतकऱ्याची कर्जमाफी शेतकऱ्याची कर्जमाफी अरे शेतकऱ्याची कर्जमाफी अरे शेतकऱ्याची कर्जमाफी शेतकरी उपाशी आमदार बोलतात पैसे शेतकऱ्यांना नाही पैसे आमदार बोलतात अरे धक्का मारू नका रे नाही पैसे आमदार बोलतात पैसे शेतकऱ्याला नाही पैसे आमदार बोलतात पैसे शेतकऱ्याला नाही पैसे आमदार बोलतात पैसे शेतकऱ्याला नाही पैसे शेतकऱ्यांचा साथ मारा शेतकऱ्यांचा साथ मारा शेतकऱ्यांचा साथ मारा शेतकऱ्यांचा साथ मारा अरे या सरकारचं करायचं काय या सरकारचं करायचं काय
संजय आमदार संजय देवकर आपल्या सोबत आहे. दुसऱ्या ठाकरे गटाचे तर कापसाचं भार घेऊन तुम्ही आंदोलन केलं, काय सांगायचं आहे तुम्हाला? कापसाला या सरकारने भावच दिला नाही. या उत्पन्न याचा खर्च जास्त आहे आणि भाव नाही आहे. आणि आज शेतकरी हवालदिल झाला आहे. आत्महत्या यवतमाळ आमच्या जिल्ह्यात शेतकरी आत्महत्या करत आहे. आणि अशा परिस्थितीत सरकारचं याच्यावरती लक्ष नाही, माफी दिली नाही, कर्जमाफी केली नाही. या सर्व गोष्टीवरती सरकारचं लक्ष वेधण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही पराठीचे झाडं आणि सोयाबीनचे झाडं आणि तुरीचे झाडं घेऊन आम्ही या ठिकाणी निदर्शनं केले आहेत. ठीक आहे. आमदार सिद्धार्थ कराड मेकर मतदारसंघ विदर्भामध्ये कपाशी आणि सोयाबीनचा प्रश्न पेटलेला आहे आणि सरकारचं लक्ष वेधण्यासाठी शेतकऱ्यांचं प्रतिनिधित्व कापसाचं झाडे आम्ही बोटासह आणलेलं आहे. आणि या कापसाला भाव मिळाला पाहिजे, तसं सोयाबीनचा भाव फरक सुद्धा तो मिळाला पाहिजे अशी आमची मागणी आहे. आणि त्यासाठी आज विरोधी पक्षाच्या वतीनं आम्ही सरकारला धारावर आणण्यासाठी निदर्शने करतो.